या कर्जमाफीच्या निमित्तानं संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। शेतकरी नेते, विरोधक आणि संघटक यांच्या माध्यमातून आलेल्या या प्रतिक्रिया आता आपण पाहणार आहोत। शेतकऱ्याच्या कर्जमाफीची लढाई आम्ही जिंकली, पण त्याच्यामध्ये प्रोत्साहन निधी जे 50,000 आहे ते सरकारनं 1 लाख करावी, याच्यासाठी बच्चूकडूचा लढा कायम राहील। पुन्हा सरकारचं आभार मानून, सगळ्यांना धन्यवाद देऊन आपल्या सर्वांचे आभार मानतो। ही कर्जमाफी माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत आणि त्याच्या खऱ्यातलं आयुष्य बदलणारी राहील अशा सुद्धा अपेक्षा करतो आहे। निवड कर्जमाफी घेऊन चालणार नाही, तर हमी भावाच्या लढाईसाठी सुद्धा माझा शेतकरी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही। सगळ्या शेतकरी बांधवांना विचाराल तर ते एकच सांगतात की जी कर्जमाफी त्यांच्यापर्यंत पोहोचली, कर्जमुक्ती कुठेही होर्डिंग बॅनर गाजावाजा न करता पण खात्यापर्यंत पोहोचली, बांधावर पोहोचली, ती दिलेली होती मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी 2020 साली। मला वाटतं त्याच्या आधीच्या घोषणा आणि त्याच्या नंतरच्या घोषणा ह्या सगळ्या पोकळ होत्या, आपल्याला माहिती होतं। अपेक्षा हीच आहे, आशा हीच आहे की ह्यावेळीची घोषणा ही खात्यापर्यंत पोहोचेल अशी आपण अपेक्षा करू आणि कुठेही जास्ती बॅनरबाजी, होर्डिंगबाजीची गरज नाही। राज्य सरकारने हा निर्णय घेतला असला तरी याची घोषणा करण्यात येणार नाही, कारण आचारसंहिता लागू आहे असं राज्य सरकारच्या वतीने सांगितलं जात आहे। मात्र याची नव्यानं घोषणा करण्याची आवश्यकता नाही। कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारने यापूर्वीच केलेली आहे, त्यामुळे आचारसंहितेचं कारण देऊन अशा प्रकारे माहिती देण्यापासून सरकार दूर जातंय का, ही शंका या निमित्तानं उपस्थित होते आहे। राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे कर्जमाफी कोणाला करण्यात आलेली आहे, याबाबतच्या अटी शर्ती काय आहेत, किती लाखापर्यंतची कर्जमाफी आहे, 2 लाखाच्या वर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट लागू होणार आहे की नाही होणार आहे, या अनेक शंका या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहेत।